मित्रमैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही चांगले असलात तर उत्तम आहे. मी थोडासा बरा नाही आहे. माझ्या स्वरयंत्राला काहीतरी धक्का लागला आहे. काल तर अवस्था खूपच वाईट होती. त्या मानाने आज निदान आवाज तरी फुटतो आहे. काय झालं आहे हे चेक करायचा मी प्रयत्न करतो आहे. आज आहे 30 डिसेंबर. मी उभा आहे सुपर स्पोर्ट्स पार्क सेंचुरीच्या मैदानावर आणि इथं भारतीय संघ आलेला आहे. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये न्यूज काय आहे? निराशेची न्यूज आहे. त्याचं कारण असं आहे, ओरिजिनल शेड्यूलप्रमाणे 30 डिसेंबरला बॉक्सिंग डे टेस्ट मॅचचा शेवटचा दिवस असणार होता. तुम्हाला आणि मला अगदी स्पष्ट माहिती आहे की बॉक्सिंग डे 2.5 दिवसातच संपली, म्हणजे तिसऱ्या दिवशी संपली आणि भारतीय संघानं 29 तारखेला थोडीशी विश्रांती घेऊन मनातली निराशा झटकण्यासाठी परत एकदा सुपर स्पोर्ट्स पार्क सेंचुरियनच्या सराव सुविधेचा फायदा घेतलेला आहे. सरावाकरता प्रमुख खेळाडू फार कमी आलेले आहेत. खोटं बोलणार नाही. रोहित शर्मा, अश्विन, जडेजा हे 3च प्रमुख खेळाडू आलेले आहेत. बाकी सगळे राखीव खेळाडू आणि त्याचबरोबर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ज्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही असे खेळाडू हे सरावाला आलेले आहेत. पण तरीही मला शुभमन गिल, अय्यर हे खेळताना दिसलेले नाही आहेत आज सरावादरम्यान. विराट कोहली पण सरावाला आलेलं नाही आहे. बोलर्स कुणीही आलेलं नाही आहेत. याचा विचार करता भारतीय संघ दुसऱ्या टेस्ट मॅचची तयारी नक्की कशी करणार आहे या गोष्टीचाच विचार मनामध्ये अक्षरशः भीती निर्माण करतो आहे. पहिली टेस्ट मॅच कव्हर करत असताना काही माजी साऊथ आफ्रिकन खेळाडूंशी माझी छोटी छोटी बातचीत झाली. याच्यामध्ये फॅनी डिव्हिलियर्स जो महान माजी स्विंग बॉलर होता त्यांनी आपली मतं स्पष्ट मांडली. तो म्हणला, मित्रा एक गोष्ट लक्षात घे, वीरेंद्र सेहवागनी दक्षिण आफ्रिकेत येऊन पहिल्यांदा खेळणं आणि गिल, अय्यर किंवा जयस्वालनी खेळणं याच्यात मला फरक वाटतो, असं फॅनी डिव्हिलियर्सचं म्हणणं होतं. समोरच्या गोलंदाजांना वेगळा विचार करायला लावण्याची ताकद, हिंमत ही वीरेंद्र सेहवागमध्ये होती. त्याच्या बॅटिंगमध्ये होती, त्याच्या विचारांमध्ये होती, त्याच्या एक्झिक्युशनमध्ये सुद्धा होती. ती हिंमत आपल्याला जयस्वाल, गिल आणि अय्यरमध्ये दिसलेली नाही आहे. मान्य आहे, एकच कसोटी सामना झाला आहे, लगेच अगदी त्यांच्यावरती ताशेरे ओढायला नको, पण ती चमक दिसलेली नाही आहे असं फॅनी डिव्हिलियर्सचं म्हणणं आहे. गोलंदाजीच्या बाबतीत मी वर्नन फिलँडरला भेटलो आणि तो म्हणला, तुमच्या बॉलर्सनी एक अगदी खास चूक केली. ते त्याचं म्हणणं असं होतं की तुमचे बॉलर्स बॉल स्विंग करायला बघत होते. आमच्या इथं जेव्हा तुम्ही खेळता, बॉलिंग टाकता, त्यावेळेला तुम्ही बॉल फक्त नेम धरून सीमवरती टाकायचा असतो. पुढच्या सगळ्या गोष्टी तो बॉल करतो, कारण विकेट ही गोलंदाजांना मदत करत असते. याचा अर्थ भारतीय संघ बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्हीमध्ये तंत्रामध्ये चूक केली म्हणून एवढ्या मोठ्या फरकानं हरला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. हाच प्रश्न मी पहिला कसोटी सामना संपल्यानंतर रोहित शर्माला विचारला. तो काय म्हणाला आपण ऐकूया. Since when we've been coming here, we just were focused on playing this test match. We lost this test match, very upsetting. We didn't do a lot of things right, obviously, which is why we lost the test match. But there's one more test match to go. We need to be mentally quite positive about it and try and see if we can draw the series. रोहित, बॉलिंग में लाइन एंड लेन का थोड़ा प्रॉब्लम हुआ, बैटिंग में दोनों इनिंग में बहुत सारे बल्लेबाज अप्लाई नहीं कर पाए. ये टेक्निकल प्रॉब्लम थोड़ा सा चिंता का विषय लग रहा है, क्योंकि इससे बाहर निकलना, वो करेक्ट करना, इसके लिए टाइम भी कम है. हाँ बिल्कुल. देखिए, जब आप ऐसे कंडीशंस में आते हो, थोड़ा अपने आप पे, टेक्निक से ज़्यादा अपने आप पे भरोसा होना ज़्यादा ज़रूरी है. आई थिंक मेंटली अगर आपके ऊपर, आप अपने आप पर और अपने गेम के ऊपर ज़्यादा भरोसा रखते हो कि आपको क्या करना है, कैसे प्लान से आना है. इंडिविजुअल प्लान करना बहुत ज़रूरी है ऐसे ग्राउंड पे, ऐसे वेन्यू में और ऐसे कंट्री में खास करके, जब आप ऐसे जगह पे खेल रहे हो, क्योंकि सबका अलग अलग टेक्निक होता है. आप सबको ये नहीं बता सकते कि हाथ पास में रख के खेलना है, बाहर का बॉल छोड़ना है. सबका अपना अपना टेक्निक है. इसीलिए मेंटली आपको प्रिपेयर करके प्लान बना के आना बहुत ज़रूरी है, क्योंकि अगर आपको रन बनाना है और अच्छा करना है तो आई थिंक इंडिविजुअल प्लान ज़्यादा ज़रूरी है. क्योंकि टेक्निकली सब लोग अलग है, जैसे मैंने बताया. इंडिविजुअल प्लान करना बहुत ज़रूरी है. उनके बॉलर्स, उनके स्ट्रेंथ,
उनके भी पास 3 थोड़े से इनएक्सपीरियंस बॉलर थे, तो ये सब चीज़ ज़हन में रखना बहुत ज़रूरी है। और हाँ, बॉलिंग में भी हम थोड़ा यहाँ वहाँ हमने बॉलिंग की, 400 रन का विकेट था नहीं ये, जिस तरीके से विकेट चल रहा था हमने काफ़ी ज़्यादा रन दे दिए। होता है क्योंकि एक अकेले बॉलर पे ज़्यादा हम डिपेंड नहीं रह सकते, बाकी जो 3 बॉलर है उनको अपना भी रोल करना बहुत ज़रूरी है। तो सामने वाली टीम ने कैसे खेला, सामने वाली टीम ने कैसे बॉल डाला, उससे हम बिलकुल सीख सकते हैं। रोहित शर्माच्या बोलण्यामधली, त्याच्या डोळ्यामधली निराशा ही तुम्हाला स्पष्ट दिसलेली असेल, परंतु आग के आंसू सलाईन वॉटर, आय हेट टीअर्स, मला खन्नांचा डायलॉग आठवतो, राजेश खन्नाचा, आणि त्याला धरून म्हणावंसं असं वाटतं, इंटरनॅशनल स्पोर्ट्समध्ये दयामाया अजिबात नसते, त्याचबरोबर पश्चात्तापाला कणभर परवानगी नसते. तुम्हाला पूर्वाताप करता यायला पाहिजे. पूर्वाताप म्हणजे काय, तर तुम्हाला पश्चात्तापाची वेळ येऊ नये म्हणून तुम्हाला पूर्वाताप करायला पाहिजे. हा पूर्वाताप तुम्ही कसा करू शकता, योग्य पद्धतीने तयारी करून, नॉर्मल जाळ्यातला सराव करून या गोष्टी सुटणाऱ्या नाही. त्याच्याकरता वेगळे प्रयत्न केले पाहिजेत. राहुल द्रविड आणि त्याचे सहकारी त्याचा प्रयत्न करतायत, पण जी कल्पकता या सरावादरम्यानची ही सचिन तेंडुलकरकडे होती, राहुल द्रविडकडे होती, सौरव गांगुलीकडे होती, व्ही.व्ही.एस. लक्ष्मणकडे होती. ती कल्पकता या नवीन खेळाडूंमध्ये मला अजून तरी दिसलेली नाही आहे. म्हणून 2023चा निरोप घेत असताना मी एवढंच म्हणेन की हे वर्ष एका अर्थाने सातत्यपूर्ण खेळाचं होतं. तुम्ही म्हणाल कसला सातत्यपूर्ण खेळ, हे लक्षात घ्या की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय वर्ल्ड कपची फायनल आपण खेळलेलो आहोत. लागोपाठ 2दा आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळलो. याचा अर्थ कसोटी क्रिकेट खेळत असताना आपल्या संघानं सातत्य हे दाखवलेलं आहे, म्हणूनच ते तिथं पोचले. अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्याला मस्तपैकी ओव्हलला पराभूत केलेलं होतं. त्याच ऑस्ट्रेलियन संघानं एक दिवसीय वर्ल्ड कपमध्ये सुद्धा आपल्याला नको त्यावेळेला योग्य धोबी पछाड टाकून दाखवलेला आहे. त्यामुळे अंतिम सामना खेळलो, अंतिम यश मात्र भारतीय संघाला हुलकावणी देऊन गेलेलं आहे. 2024मध्ये ही अपयशांची मालिका खंडित कधी होईल याची प्रतीक्षा मला, तुम्हाला, क्रिकेट चाहत्यांना सगळ्यांनाच आहे. त्यामुळे आता मी प्रवास करणार आहे जोहान्सबर्गहून केपटाऊनला, कारण पुढचा कसोटी सामना निसर्ग सुंदर केपटाऊनमध्ये आहे. त्यामुळे पुढचा अहवाल मी तुम्हाला केपटाऊनहून सादर करेन. कदाचित तो वर्षाअखेरीचा अहवाल असेल, कदाचित तो केपटाऊनचा अहवाल असेल, कदाचित तो क्रिकेटचा अहवाल असेल, कदाचित तो क्रिकेटचा अहवाल नसेल. ते मी मूड बघून ठरवीन. केपटाऊनला मला काय दृश्य दिसतं त्याच्यावरनं माझ्या मनात विचार येतील आणि त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगेन. पण तुम्ही माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या दौऱ्यातली अजून एक महत्त्वाची कसोटी बाकी आहे आणि त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. जसं तुमच्या संवादाचं, तुमच्या मतांचं मला